नमस्कार श्रोतेहो. सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित निखळ मैत्री. सादर आहे कथा निखळ मैत्री. सिद्धनाथ डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यास बसला होता. आई त्याला गरमागरम डोसे वाढत होती. तेवढ्यात धूमकेतू सारखी रेणू डायरेक्ट आत आली आणि सिद्धूला टपली मारली आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीत बसली. तिनं विचारलं, काकू काय करताय नाश्त्यासाठी? तेवढीच संधी घेऊन सिद्धू म्हणाला, तुझे डोळे आहेत ना, दिसत नाही? ती म्हणाली, दिसतं रे, पण एक पद्धत म्हणून विचारलं. तेवढ्यात काकूंनी तिला पण एका थळीत डोसे आणून दिले. तिने पण ते खाल्ले. सिद्धूनं तिला टॉन्ट मारला, किती दिवसांची उपाशी आहेस? रेणुका आणि सिद्धनाथ अगदी शाळेपासून एकत्र होते. दोघंही हुशार होते. रेणुका LLB होऊन वकिली करत होती, तर सिद्धनाथ LLB होऊन एका लॉ कॉलेजमध्ये लेक्चरर होता. दोघं सुद्धा एकाच क्षेत्रात असल्यामुळं बऱ्याच वेळा रेणुका सिद्धूची मदत घेत होती. दोघांमध्ये एक वैशिष्ट्य होतं की त्यांची मैत्री निखळ होती. त्यांच्यामध्ये प्रेमी युगुलासारखं प्रेम नव्हतं, पण बऱ्याच वेळा ते दोघं विचारपूर्वक कोणतीही समस्या झटपट सोडवायचे. सिद्धूच्या आईने एकदा सिद्धूला विचारलं, तुम्ही दोघं लग्न का करत नाही? त्यानं सांगितलं, ते अशक्य आहे. आम्ही फक्त मित्र आहोत आणि आमची मैत्री निखळ आहे. त्या दोघांनी नाश्ता केल्यानंतर त्यानं रेणूला विचारलं, तू माझ्याबरोबर येशील का? तुझी मैत्रीण सुमनला तिच्या ऑफिसमध्ये एक जण सतावतोय, त्याला धडा शिकवायचा आहे. रेणू हो म्हणाली. तो म्हणाला, तू गाडीत बस, मी तुला प्लॅन समजावून सांगतो. सिद्धूनं गाडी चालू केली आणि तो तिला म्हणाला, तिला फोन लाव आणि सांग राजाराम उद्यानामध्ये संध्याकाळी भेट. रेणुकानं सुमनला फोन केला आणि सिद्धूचा निरोप सांगितला आणि म्हणाली, आम्ही दोघं तिथं संध्याकाळी पोहोचतो. सुमन हो म्हणाली. सिद्धू रेणुकाला म्हणाला, तू राजन पाटील जो सुमनला ऑफिसमध्ये त्रास देतो त्याच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला उद्यानात घेऊन ये. आपण सर्वजण लपून राहू. त्यांचा थोडा संवाद सुरू झाला की आपण त्याच्या बायकोला पुढे पाठवायचं आणि तो पुढे बघेल काय करायचं ते. ठरवल्याप्रमाणे सुमन उद्यानात येऊन बसली. त्याच वेळी राजन तिच्या शेजारी त्याच बाकावर बसला. तो थोडा खुशीत होता. सुमननं प्रेमाचं नाटक केलं. तो तिच्या शेजारी चिकटून बसला आणि त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकला. त्याच वेळी राजनच्या बायकोनं बाकड्या मागे जाऊन त्याचा हात पिरगाळला आणि तिनं शिव्यांची लाखोली वाहिली. तेवढ्यात सिद्धू आणि रेणुका तिथं पोचले. त्याचे मोबाईलवर फोटो काढले आणि चांगली धुलाई केली. बायको म्हणाली, मी सोडून जाते, परत माझ्याकडे येऊ नका. तिचा नवरा गयावया करू लागला, परंतु तिनं अजिबात ऐकलं नाही. मग सिद्धू आणि रेणुकानं तिला समजावलं आणि सांगितलं, तो परत असं करणार नाही, परंतु तू त्याला सोडून जाऊ नकोस. अशा प्रकारे सिद्धू आणि रेणुका हे दोघं सर्वांना मदत करत होते. सिद्धनाथ लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर होता. तो 3ऱ्या वर्षाला ड्राफ्टिंग हा विषय शिकवायचा. त्या वर्गात सरिता नावाची मुलगी होती. तिला हा सब्जेक्ट अजिबात समजत नव्हता. ती वेगवेगळ्या शंका कुशंका घेऊन सिद्धनाथ सरांकडे यायची. ते म्हणाले, तू असं कर, दररोज कॉलेज सुटल्यावर माझ्या घरी ये. मी तुला हा विषय व्यवस्थित समजावून देईन. आठवड्यातून 2 वेळा ये. तुझे स्पेशल ट्युशन घेतो, कारण LLB साठी ड्राफ्टिंग हा विषय अतिशय महत्वाचा आहे. ती हो म्हणाली. ती दुसऱ्या दिवसापासून आठवड्यातून 2 दिवस जात होती. साधारण 6 महिने गेल्यानंतर तुला ड्राफ्टिंग समजायला लागलं, सिद्धनाथ म्हणाले. ते पुढे म्हणाले, माझी मैत्रीण रेणुका ही प्रख्यात वकील आहे. तिच्याकडे तुला दररोज संध्याकाळी पाठवतो. मी आज तिला विचारतो आणि उद्यापासून रेग्युलर तिच्याकडे जा, म्हणजे प्रत्यक्षात कायद्याचा तुला अनुभव येईल. सरिता हो म्हणाली.
दिवसेंदिवस ती सिद्धनाथच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ लागली. त्यामुळं दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. आठवड्यातून 1-2 वेळा ते बाहेर भेटत होते आणि त्या दोघांनी ठरवलं आपण लग्न करायचं. सिद्धनाथ म्हणाला, LLBचं शेवटचं वर्ष होऊ देत, मग आपण लग्न कधी करायचं ते ठरवूया. सिद्धूनं आपल्या आईला सांगितलं, माझ्याकडे शिकायला एक मुलगी येते, तिचं नाव सरिता, मला तिच्याशी लग्न करायचंय. आईनं विचारलं, आपण त्यांच्या घरी जाऊन तिला मागणी घालूया. सिद्धूनं होकारार्थी मान डोलवली. त्यानं त्याप्रमाणे सरिताला पण सांगितलं, आम्ही या रविवारी तुझ्या घरी मागणी घालायला येणार आहोत. सरिता खुश झाली. तिनं सांगितलं, मी घरी सांगते. रविवारी सिद्धू आणि सिद्धूची आई सकाळी 10:30 वाजता सरिताच्या घरी गेले. सरितानं दोघांची ओळख आई वडिलांशी करून दिली. वडिलांना सिद्धूबद्दल बरीच माहिती होती. तिच्या आई वडिलांनी त्यांच्या लग्नास होकार दर्शवला. लग्न साध्या पद्धतीनं महिन्याभरात करण्याचं ठरवलं. दोन्हीकडचे पाहुणे मिळून साधारणतः 300 जण होतील असा अंदाज होता. सर्व तयारी दोघांकडून झाली. लग्नाला 10 दिवस असताना रेणुकाच्या ऑफिसमध्ये विश्वास जहागीरदार आले. त्यांनी रेणुका वकिलांना सांगितलं, मी ड्रायफ्रूटचा व्यापारी आहे. बहुतेक वेळा अरब कंट्रीमधून माल येतो, परंतु एक वेळेला मला मध्ये नको त्या गोष्टी आल्या आणि मी सापडत गेलो. पोलीस चौकशी चालू आहे. मला वाटतं तुम्ही माझी केस घ्यावी. रेणुकानं हो म्हटलं. पुढे म्हणाली, 1-1.5 महिन्यात मी तुम्हाला त्याच्यातून सोडवीन. तिनं पुढं सांगितलं, माझ्या मित्राचं लग्न 10 दिवसांवर आहे, त्यामुळे मी जरा बिझी आहे. पेपरवर्क झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवीन. तेवढ्यातच सिद्धू तिच्या ऑफिसमध्ये आला आणि तिला विचारलं, अगं तू आम्हाला मदत करायला कधी येणार आहेस? ती म्हणाली, हे काय, मी तयार आहे. सगळं काम बंद केलंय. आजपासून तुझ्या मदतीला येते. तिनं जहागीरदार यांची ओळख त्याला करून दिली. दोघांनी एकमेकांना हॅलो केलं. सिद्धूनं त्यांना लग्नपत्रिका देऊन लग्नास निश्चित येण्यास सांगितलं. सर्वांनी लग्नाची जोरात तयारी करून लग्न उत्तम रीतीने पार पडलं. सिद्धूची आई म्हणाली, तुम्ही आता बाहेरगावी जाऊन या. तो म्हणाला, काही दिवस शक्य नाही, मग बघू. सरिताने पण तसंच सांगितलं. तिचं शेवटचं वर्ष होतं. तिचा अभ्यास जोरात चालू होता. इकडं रेणुकानं विश्वासरावांची केस घेऊन त्यांना पूर्णतः निर्दोष साबित केलं. विश्वासरावांनी रेणुकाच्या मनात असेल नसेल त्याच्यापेक्षा जास्त फी तिला दिली. एक दिवस त्यांनी तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं. ठरल्याप्रमाणे रेणुका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवावयास गेली. विश्वास तिची वाट पाहत होते. जेवता जेवता दोघांनी एकमेकांना आपापली कौटुंबिक माहिती दिली. विश्वासच्या मनात आलं की आपण आत्ता रेणुकाला लग्नाची मागणी घालूया, पण तो विचार त्यानं झटकला. त्यानं रेणुकाकडून सिद्धनाथचा फोन नंबर घेतला. जेवण झाल्यावर विश्वासनं पेमेंट केलं आणि दोघंही हॉटेलच्या बाहेर आले आणि बाय बाय करून निघून गेले. दुसऱ्या दिवशी विश्वासनं सिद्धनाथला फोन केला आणि सांगितलं, मला तुला भेटायचंय, तुला कधी वेळ आहे? सिद्धनाथ म्हणाला, आज आपण कॉफी हाऊसमध्ये भेटूया. संध्याकाळी दोघं जण भेटले. विश्वासनं डायरेक्ट विषयाला हात घातला. तो म्हणाला, मला रेणुकाशी लग्न करायचंय, पण मला धीर होत नाही तिला विचारायचं. सिद्धनाथ म्हणाला, मी तिच्याशी बोलतो आणि कळवतो. विश्वास ओके म्हणाला. एक दिवस सवड मिळाल्यानंतर सिद्धनाथनं रेणुकाला घरी बोलावलं. सिद्धूची आई आणि बायको दोघीही घरी होत्या. चहा पिता पिता तो रेणुकाला म्हणाला, विश्वासला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. जर तू हो म्हणत असशील तर मी त्याला तसं सांगतो. रेणुका म्हणाली, माझी पण इच्छा आहे त्याच्याबरोबर लग्न करायची. तसं असेल तर आपण त्याला आपल्या घरी बोलवूया आणि लग्नासंबंधी पूर्ण चर्चा करूया. तिनं होकार दर्शवला. पुढील रविवारी सगळेजण सिद्धूच्या घरात जमून लग्नाबाबत चर्चा केली आणि लग्न कोणत्या दिवशी करायचं ते ठरवलं. विश्वास म्हणाला, माझे प्रचंड कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यामुळं मला मोठ्या पद्धतीनं लग्न करायचंय. रेणुकानं पण हेच सांगितलं. एके दिवशी दोघांचं लग्न झालं. पुढील 8 दिवसात रेणुका आणि विश्वास तसंच सिद्धू आणि सरिता हे सर्वजण सिमल्याला हनीमूनसाठी गेले.
10 दिवसांनी परत आल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या नेहमीच्या कामात मग्न झाले. पुढील काही महिन्यात रेणुकाला दिवस गेले आणि पुढं तिची डिलिव्हरी होऊन तिला चांगला गोंडस पुत्र झाला. त्याच वेळी सरिताला दिवस गेले होते. तिला मुलगी झाली. रेणुका आणि सरिता दोघीही आता मुलांचं संगोपन करण्यात मशगूल राहिल्या. रेणुकाचा मुलगा जरा मोठा झाल्यावर तिनं वकिली चालू केली. सरिता सुद्धा तिला अधूनमधून जाऊन मदत करत होती. रेणुकाचा मुलगा योग्य ते शिक्षण घेऊन बँकेत नोकरीला लागला. सरिताच्या मुलीनंही आई वडिलांसारखंच LLB होऊन वकिली सुरू केली. ती प्रत्येक वेळेला तिच्या आईची आणि रेणुका मावशीची मदत घेत होती. सरिताची मुलगी शोभा ही जेव्हा जेव्हा रेणुका मावशीकडे जाई तेव्हा बऱ्याच वेळा संध्याकाळी रेणुकाचा मुलगा अभय याची गाठ पडायची. अभय बँकेमध्ये चांगल्या पोस्टला नोकरीला होता आणि त्या बँकेच्या परीक्षा पण देत होता. अभय आणि शोभा कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे पहिली मैत्री झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झालं. शोभानं आईला आणि वडिलांना सांगितलं, मला अभयशी लग्न करायचंय. अभयनं पण रेणुकाला सांगितलं, मी शोभाशी लग्न करणार आहे. परत दोन्ही फॅमिलींची बैठक आणि शोभा आणि अभय यांचं लग्न पक्क करण्यात आलं. महिन्याभरातच दोघे चतुर्भुज झाले. दोघे हनीमूनला गेले आणि 8 दिवसांनी परत आल्यानंतर अभयनं बँकिंग परीक्षेवर फोकस केला. लवकरच त्याला बँकिंगच्या परीक्षेमध्ये मेरिटवर आल्यामुळं बँकेत मॅनेजरची पोस्ट मिळाली. बँकेत प्रमोशन मिळाल्यानंतर संध्याकाळी अभय येतेवेळी पेढे घेऊन आला. सर्व पेढे देवाजवळ ठेवले आणि आई वडिलांना पेढा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. तेवढ्यात शोभा आली. तिला पण त्यानं पेढा दिला आणि आनंदाची बातमी दिली. प्रमोशन मिळालंय, परंतु बदली बिहार राज्यामध्ये मुंगेर जिल्ह्यात झाली आहे. मॅनेजरची पोस्ट मिळणार आहे. आपण चर्चा करून त्यावर विचार करू. वडिलांनी विचारलं, याचा विचार कसला करतोस? मिळालं तर फिरावं आता. मी सुद्धा नाही का तरुण वयात अरब कंट्रीमध्ये देश अन देश पालथा घातला. बदलीबद्दल रेणुकानं संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी त्यानं बँकेत सांगून टाकलं, मी बिहार राज्यात जायला तयार आहे. त्यानं बदलीचं पत्र घेतलं, मुंगेर ब्रँचचा पत्ता आणि इतर माहिती घेतली. पुढील आठवड्यात अभयनं विमानानं पटना गाठलं आणि तिथून मुंगेरला आला. सिटीपासून 15 किलोमीटरवर त्याला देण्यात आलेला बंगला होता. तो बंगल्यात गेला. बँकेतल्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगितलं, मी बंगल्यात आलोय. त्या कर्मचाऱ्यानं उत्तर दिलं, तुम्ही तिथंच थांबा, मी 15 मिनिटात येतो. आणि तो 15 मिनिटात आला. बंगला उघडून दिला. बंगला वेल फर्निश्ड होता. कर्मचाऱ्यांनी खानसामाची ओळख करून दिली. त्याचप्रमाणे एका नोकराची पण ओळख करून दिली. अभयनं त्यांना सांगितलं, दुपारी जेवणानंतर येतो आणि मॅनेजरला तसं सांगून ठेवा. ठरवल्याप्रमाणे अभय फ्रेश होऊन खानसाम्यानं बनवलेल्या उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेता झाला. इथं खानसामा म्हणजे आचारी. अभय गाडीनं बँकेत गेला. गाडी चालवण्यासाठी बँकेनं ड्रायव्हरची पण व्यवस्था केली होती. तिथं अभयने पोचल्यानंतर मॅनेजरची ओळख करून घेतली. मॅनेजरनं सर्व स्टाफची ओळख करून दिली. स्टाफमध्ये सर्व मिळून 7 जण होते. एक कॅशियर, एक शिपाई, एक टायपिस्ट, 2 क्लार्क, 2 ऑफिसर. सर्व स्टाफमध्ये फक्त एकच महाराष्ट्रीयन होता, परंतु त्याचं मराठी एवढं तेवढंच होतं. दुसऱ्या दिवसापासून अभय 10च्या ठोक्याला बँकेत हजर झाला. सर्व स्टाफ 15 मिनिटं अगोदर आलेला होता. अभयचं बँकेचं रुटीन नेहमीप्रमाणे चालू झालं. एके दिवशी त्याला दरवाजातून 2 मुंगूस आत येताना दिसले. त्यानं शिपाईला विचारलं, अरे मुंगूस कसे आत येतात? शिपाईनं उत्तर दिलं, त्यांचं खाद्य बँकेत आहे ना. अभयनं विचारलं, म्हणजे? शिपाईनं उत्तर दिलं, तुम्हाला कळेलच. दररोज सकाळी आम्ही येऊन सर्पमित्राला बोलवतो. तो 1-2 साप तरी शोधून काढतो. तो पुढे म्हणाला, हे नित्याचंच आहे. त्याला काही इलाज नाही. कारण आपली बँक जंगलाजवळ आहे. कधी कधी साप लेजरमध्ये लपून बसतो. 15 मिनिटं आमचा हा दररोज खेळ चालतो. 10 वाजल्यापासून रेग्युलर काम चालू होतं. घाबरण्याचं काही कारण नाही. हे 2 मुंगूस नेहमी येतात आणि सापाचं एखाद दुसरं पिल्लू घेऊन जातात. अभयनं डोक्यावर हात मारला. त्यानं विचारलं, असा प्रकार माझ्या बंगल्यात नाही ना?
शिपाई म्हणाला, नाही, कारण तुमचा बंगला बराचसा सिटीमध्ये आहे. अभयला दररोज हे टेन्शन यायला लागलं. नेहमीप्रमाणे बँक रुटीन चालू होतं. अभयची तिथल्या प्रतिष्ठित लोकांशी ओळखी झाल्या. त्यात प्रतिष्ठित लोकांचा एक क्लब होता. त्यांनी अभय मॅनेजर आहे म्हणून त्याला क्लबचा मेंबर होण्यास सांगितलं. अशा तऱ्हेनं दररोज संध्याकाळी अभय क्लबमध्ये जात होता. एके दिवशी बँकेत 3 माणसं शिरली. डोळे सोडून चेहरा झाकलेला होता. एक जण पिस्तूल घेऊन कॅशियरकडे गेला आणि दुसरा बँकेच्या मेन दरवाजाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहिला. त्यानं हवेत बार काढले. त्यामुळे बँकेतले कर्मचारी घाबरून एका कोपऱ्यात उभे राहिले आणि कॅशियर व मॅनेजर आपापल्या जागी होते. तेवढ्यात तिसरा मनुष्य पिस्तूल घेऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्यामुळे मॅनेजरला उठता येत नव्हतं. कॅशियरच्या काउंटरवर त्या माणसानं बॅग टाकली व त्यात पैसे भरण्यास सांगितले. कॅशियर मिश्किल होता. कॅशियरच्या हातात चामड्याचे ग्लोव्ज होते. नोटा बॅगेत टाकतेवेळी सापाचं एक पिल्लू त्याने बॅगेत टाकलं व दुसरं पिल्लू त्या पिस्तूलधारी माणसाच्या अंगावर टाकलं. कॅशियर जवळचा मनुष्य दरवाजाजवळ गेला आणि साप साप असं ओरडायला लागला. तेवढ्यात स्टाफ मॅनेजरच्या केबिनकडे गेला आणि आत पिस्तूल असलेल्या माणसाला पकडलं. पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिलं आणि सर्वांनी निश्वास सोडला. अभय एक दिवस 8 दिवसांची सुट्टी घेऊन पुण्याला आला. सर्वांना त्यानं घडलेली घटना सांगितली आणि सर्वांची हसून मुरकुंडी वळली.